पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15वा ओवी 100 पासून पुढे। अंगत्वतेचे वेळ पल्लव स्पर्शाकुरी घेती धाव तेथे बांबळ पडे अभिनव विकाराचे। पाठी रूपपत्र पाळोवेळी चक्षु लांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भळे पाळाळे जाय। आणि रसाचे अंग बसे वाढता वेगे बहुवसे जीवे आरतीची असोसे निगती बेचे। तैसेची कोंभले निगंधे घ्राणाची डिरिथाऊ बांधे तेत घडू घे स्वानंदे प्रलोभाचा। एवं महंत बुद्धी म्हणे महाभूत समृद्धी हे संसाराची अवधी सासनीचे। किंबहुना ही आठे अंगी हा अधिक फाटे परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी। का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ। आता याचा हाची विस्तारू हाची या पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकागिया। परिते असो हे ऐसे काबरे झाड उससे या महदादी आरवसे अधो शाखा। आणि अश्वत्व ऐसे याते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगिजेल। तरी श्वा म्हणजे उखा तोवरी एक सारिका नाही निर्वाह होय या रुखा प्रपंच रूपा। जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विजू नसे संपूर्ण निमेषभरी। ना कापतया पद्ममदळा वरिलिया बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती। म्हणून यया ते म्हणती अश्वत्थु हा आणि अश्वत्थु येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परितो अभिप्राप नोहे श्रीहरीचा। एरवी पिंपळू म्हणता विखी मिया गती देखिली असे निकी परिते असो काय लौकिकी हेतू काज। म्हणून हा प्रस्तुतू अलौकिको परिसा ग्रंथो तरी क्षणिकत्वेची अश्वत्थु बोलीजे हा। आणि कही एकू थोरू यया अव्यत्वाचा डगरू आथी परी तो भितरू ऐसा आहे। जैसा मेघाची नितोंडे सिंधू एका अंगे काढे आणि नदी एरीकडे भरितची असती तेत ओहटे ना चढे। ऐसा परिपूर्णची आवडे परिते फुळी जवनु गढे मेघा नदीची। ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते नि वाहिलेपणे म्हणून यया ते लोक म्हणे अव्ययू हा। एरवी दानशूळ पुरुषो वेचकपणेची संचको तैसा वेचेची हा रुखू अव्यमोगमे। जाता वेगे बहुवसे न वचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जियापरी तैसे काळातिक्रमे जे वाळे। ते भूत शाखा जेत गळे तेत कोंडीवरी उमाळे उठते आणिक परी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली। हे नवे जेवी उमलली आषाढ भरे महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमलती सृष्टी तैसेची आणखीचे दांग उठी सासिन्नले। संहार वाते प्रचंडे पडती प्रलयांतीची सालडे व कल्पांतीची जुंबाडे पाले जती। अरिगे मनवंतर मनुपुढे वंशावरी वंशाचे मांडे जैशी क्षवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी। कलियुगांती कोरडी चहू वेगाची साळे सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पुढे पडते। वर्तते वर्ष जाय ते पुढीला मुळहारी होय जैसा दिवस उजात की येत आहे हे चोजविना। जैसा वारियाचा धुळका सांदा ठाऊआ नवे देखा तैसी उठती पडती शाखा नेणू किती। एके देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी पुढे ऐसे निभवत रुहा वाटे अव्यव ऐसा। जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणि कमिळे मार्गे येत असतंची असे जे जगे माणीचे संत। का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे नेणतया तरंगो आबळे नित्य ऐसा। वायसा एके बुबळे दोहीकडे डोळा चालिता पाडे दोन्ही हाती ऐसा पडे भ्रमुजेवी जगा। पै भिंगोरी निधिये पडिले ते गमे भूमी सिजैसी जळली ऐसा वेगतिशयो भुली हेतू होय। हे बहु असो झळती आधारे भुवंडिती कोळती ते दिसे जैसे आयती चक्राकार। हा संसार वृक्ष तैसा मोडत मांडतू सहसा न देखो नि लोकू पिसा व्ययो माणी। परी याचा वेग देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोडी वेळा निमके होत जात नाही अज्ञानां वाचुनी मुळ। याचे असले पण टवाळ ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे तयाते का पंडसुता मी सर्वज्ञ म्हणे जाणता पै वाग्ब्रह्मी सिद्धांता वंदितोची। योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा गेले किंबहुना जी आले ज्ञानही त्याचेनी। हे असो बहु बोलणे वाणी जेल तो कमणे जो भवरूक जाणे उखी ऐसा। अधश्ववर्त प्रस्तुस्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला। अधश्य मुलानुसंतनानी कर्मानुबंधीनी मनुष्यलोके। मग याची प्रपंच रूपा अधोशाखी या पादपा डाळ या जाती उमपा ऊर्ध्वाही उजू। आणि अधिफांकली डाळे तिये होती मुळे तयाही तळी पघळे वेळ पालवू। जैसे जे आम्ही
ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोलू सांगो. तरी बद्ध मूळ ज्ञाने महदादिके शासने वेदांची थोरवणे घेऊन या. परी आधी तव स्वेदज जारद उद्विज अंडज हे बुडोनी महाभुज उडते चारी. या एकेकाचे नि अनगटे 84 लक्षदा फुटे तेवेळी जीवशाखी फांटे सेंगची होती. प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आडपुडती माळिया जातीची आ. पुंडलिकावरते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 हरिओम तत्सत.